ओके, नमस्कार गाईज. तर कसे आहात तुम्ही? आशा करते मस्त असाल. आम्ही पण मस्त आहोत, स्वस्त आहोत. तर आम्ही आज आलो आहोत, गटारीसाठी आलो आहोत. आणि आमच्या इथं गटारी आहे आणि सगळीकडेच असते. आज शेवटचा बुधवार आहे आणि उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. तर बघा आम्ही आज काय काय बनवलं. हे बघा आम्ही वड्या वगैरे वडे केलेत. वडे हे वडे आहेत बघा, कसे फुगलेत, मस्त आहे. आता टाकू. मम्मी वडा बनवते ईशा. मम्मी वडा बनवते माझी ईशा. बोल. मम्मी माझी वडा करते. वडापाव. आता इकडे टाकी. दाबा. आता बघूया आपला वडा फुलते काय. हे बघा फुलत आहे, थोडी थोडी फुलली. अरे पत्री तेल उडला. हे बघा आमचा वडा कसा फुललाय. हा बघा कसा फुललाय. बघा एक साईडला कोंबडी साफ कशी करतायत आणि त्याची चांबडी वगैरे कशी चवीला टेस्टी असते ना, म्हणून पिसं काढली जातात. फक्त गरम पाण्यात उबाळून घेतलेत. एक साईडला कोंबडी साफ करण्याचं काम चालू आहे, कापणी, आणि मी एक साईडला शिजवण्याचं काम चालू करते. तर बघू. तर हे बघा एक साईडला आमची जेवणाची तयारी चालू आहे आणि आमच्या पिलांचं इकडं मस्ती चालू आहे. गाणं पण संपलं. आमची इथं घाई चालली आणि ही बघा तिचा फुगा फोडलाय कोणीतरी आणि ती मला बोलते तू फोडलायस. बघू इकडे. कसे पीस काढले, कापले जातात. तर बघा सगळीकडेच कामाला लागलेत माणसं. तर काहीच हे बघा मी कांदे वगैरे कापून घेतला आहे सगळा. आता फोडणीची तयारी करायची आहे. बघा आम्ही आता चिकन बनवतोय. हक्का मसाला टाकला आहे. आम्ही कांदा लसूण थोडं टाकलं आहे. मी कांदे फोडणी देते. हे बघा आता सुक्याला ह्याच्यात फोडणी द्यायची आणि ह्याच्यात रस्सा करायचा आहे. रस्सा कांद्याला खूप टाइम लागते फ्राय व्हायला. एक गोष्ट सांगते, आणि दरवर्षी आम्ही सगळे एकत्र सण वगैरे साजरा करतो. कुटुंब एकत्र आलं की त्याचा आनंद काय वेगळाच असतो. हे सुका करायचं आहे आणि ह्याचा रस्सा करायचा आहे. रस्स्याला जास्त चिकन आम्ही टाकत नाही, कारण की रस्स्याला पण चिकन खात नाही, तर हाडगल असते. पसारा बघा किती आहे. ओके, तर आता थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि कांद्याला खूप टाइम लागते. टोमॅटो टाकून घेतला आहे. तर गाईज बघा मी आता आला पेस्ट टाकून घेते. तर गाईज बघा आता मी मसाला वगैरे टाकून घेतला आहे. आता चिकन मिक्स करते. खूप चिकन आहे, जागा होते की नाही ह्याच्यात. कोणी असं बाहेरला माणसं काय म्हणजे बाकी ना काय. तर हे बघा आता मी मिक्स करून घेतलं आहे. एक
चिकन आमचं झालं, आता फक्त शिजायचं बाकी आहे. सगळी कामं झाली, अजून एक आहे. मिक्स झालं आहे तर थोडंसं पाणी टाकते. एक गोष्ट सांगते, कारण की ह्या वर्षी म्हणजे आता असं का वाटत पण नाही की गटारी आहे. पूर्वी तर नुसते लोक दारू पिऊन असायचे आणि काय इकडे भांडण तिकडे भांडण, नुसतं काय काय त्यांचं चालू असायचं. तर असं तुझं ठेवलंय चुलीवर, गॅसवर सगळं होत नाही ना. दिवस कसे पटकन निघून जातात. नाही आता श्रावण चालू होण्याच्या आधीची ही गटारी आहे. आता गणपतीचे सण येतील, ते सण कधी येतील ते पण कळणार नाहीत. खूप लगेच पटापट चालले दिवस. बोल हॅपी गटारी. हॅपी बर्थडे. थँक्यू. कुठे चालली? शाळेमध्ये चालली? आता शाळा कोणाची असते? शाळेत चालली? ताई मला काय विचारतेस ताई? ओके तर गाईज, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ओके बाय.